राजसाहेब मराठी, उद्धव ठाकरे साहेब मराठी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब मराठी. मराठीमध्ये कुठं कमी आहे यार? हे प्रत्येकामध्ये रोम रोम मध्ये मराठी भाषाने भरलेले. कसलं इंग्लिश आणि इंग्लिश घेऊन बसला. आई या शब्द मराठी भाषा वैखरीतून आई शिकवते ती बोलत असतो आणि परेची भाषा आहे ती आपण गुरुकडून शिकतो. जे गाणं आहे जे बोलतात ते. मला तर असं सांगावं असं वाटतंय की महाराष्ट्रातच आम्हाला मराठीसाठी प्रचंड कष्ट आणि प्रचंड काम करावं लागतं या भाषेसाठी. तर हे आपल्या मराठी प्रेमी असतील, युवक असतील आणि सर्वांनी ही भाषा जपली पाहिजे. मराठी भाषा ही संस्कृती लय मोठी वयम परंपरा आहे, संतांची भूमी आहे. समजलं ना? मराठी भाषा मोठी आहे. कोणाला वाटत असेल इंग्लिश इंग्लिश, ती फक्त त्या व्यवहारापुरती असते. पण संस्कृती मराठी. मूल जन्माला तर आई आणि बाबाच बोललं पाहिजे. मराठी भाषा म्हणजे ही घराघरात आज आपल्याला साजरी करायची गरज बी आली नाही पाहिजे. की ज्या घरातून नेहमी आई शब्द कानावर पडला तर लोकांना अशा आरडून ओरडून सांगायची आपल्याला गरज बी लागणार नाही. गेल्या 20 वर्ष आम्ही तर मराठी भाषा दिन का साजरा करतो? कारण का मराठी भाषा कुठंतरी कमी होत चाललेली आहे. मराठी मराठी मराठी. आपण जन्माला आल्यानंतर पहिला शब्द काय बोलतो? आई. ही मातृभूमी आपली, ज्या आईने ज्या जमिनीने आपल्याला ओळख दिली ती मातृभूमी आपली भाषा आहे. तर आज ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी आपण दुसरी ठिकाणी होतो, मात्र आता आपण प्रभाग क्रमांक 199 मध्ये तिथे मनसेचे शाखा अध्यक्ष मारुती दळवी यांनी श्री प्रकाश केसरकर जे शिवराबा हाऊस बुकचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मदतीने इथे पुस्तकांचं प्रदर्शन आणि विक्री केलेली आहे. तुम्ही प्रदर्शन लावलेलं आहे जे आपण कुसुमाग्रजांच्या कव्या काव्य आणि त्यांच्या ह्याच्यावरनं मराठी दिन आपण साजरा करतो. मराठी भाषा जपली पाहिजे. त्याचप्रमाणे इथे हे पुस्तकांचं प्रदर्शन करू शकता. तुम्ही माझ्या उजव्या साईडला पाहू शकता की मी मराठी स्वाक्षरी मराठी या कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे. मात्र ह्या सर्वांचं हे उद्देश काय आणि काय आहे आपण हे थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. तर आज सर्वप्रथम तुम्हाला मराठी भाषेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मराठी भाषा दिनानिमित्त तुम्ही मी मराठी स्वाक्षरी मराठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मुळात मराठी मराठी मराठी. आपण जन्माला आल्यानंतर पहिला शब्द काय बोलतो? आई. ही मातृभूमी आपली, ज्या आईने ज्या जमिनीने आपल्याला ओळख दिली ती मातृभूमी आपली भाषा आहे. आज मराठी भाषेवरती मोठं संकट आलेलं आहे आणि ती टिकवायची असेल तर आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठी आहोत. संत ज्ञानेश्वरांच्या भूमीमध्ये होत, एकनाथांच्या भूमीमध्ये होत. ऐकलं का? मुळात पाहिलं तर या मातृभूमीवरती आपण प्रेम केलं पाहिजे. या मातृभूमी आपली आई आहे. ही मराठी भाषा आहे. या मराठी भाषेचा गोडवा खूप मोठा आहे. मी मराठी मुलांना आणि महाराष्ट्रातील तरुणांना विनंती करेल की मराठी भाषा खूप ताकदवान आहे. खूप तुम्हाला यश मिळवून देईल, मोठं श्रेय मिळवून देईल. परंतु मराठी भाषेवरती लादण्याची गरज आपण बोललं पाहिजे. समोरच्यानी आपल्या समोर उभा राहिला पाहिजे तर मराठीच भाषा तो बोलला पाहिजे. आज मराठी भाषा दिनानिमित्त आम्ही कार्यक्रम वारंवार पुस्तक प्रदर्शन भरवलेले आणि तुम्हाला माहितीच आहे ना, मराठी मुली रात्रंदिवस मराठी भाषेविषयी काम करतायत. राजमाता संस्थेचे अध्यक्ष संगीता दळवी, त्याही वारंवार या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपण काम करतोय. तुम्ही काम करत आहात. माझं एकच मत आहे मराठी तरुणांना की मराठी भाषा वाढवण्याचं आणि तिच्यावर प्रेम करण्याचं आपण काम केले. मराठी जास्त बोलली पाहिजे. तुमचं काय मत आहे? नमस्कार, मी राजमाता संस्थेचे अध्यक्ष संगीता मारुती दळवी. मराठी भाषा म्हणजे ही घराघरात आज आपल्याला साजरी करायची गरज बी आली नाही पाहिजे. की ज्या घरातून नेहमी आई शब्द कानावर पडला तर लोकांना अशा आरडून ओरडून सांगायची आपल्याला गरज बी लागणार नाही. गेल्या 20 वर्ष आम्ही तर मराठी भाषा दिन का साजरा करतो? कारण का मराठी भाषा कुठंतरी कमी होत चाललेली आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाला 4 भाषा येतात: परा, पश्चिमी, मध्यमी आणि वैखरी. तर वैखरीतून ही आई भाषा ही पहिलं मूल बोलत असतं आणि भाषा दुसरी एक गायनाची ती गुरुकडून शिकतो. आपण अशा 4 भाषा आपल्याला मनुष्याला दिलेल्या आहेत. तर नेहमी आपली सर्वसामान्य लोक म्हणजे आई या शब्द मराठी भाषा वैखरीतून आई शिकवते ती बोलत असतो आणि परेची भाषा आहे ती आपण गुरुकडून शिकतो. जे गाणं आहे जे बोलतात ते वारकरी संतांची परंपरा आहे.
आणि मराठी शाळेंकडे पण आईंचा ओढ नाहीये, आहे का? नाही ना. मग ते लोकांना पण आईनी तरी 12 कधी घरी शिकून, ती छोटी मुलं आली की त्याला इंग्लिश कडे ओढत ओढत राहतात. एवढी पण आई पशी बुद्धी आहे की त्याला मराठी घरामध्ये ती 12 कधी शिकू शकते. तिथे 50,000 40,000 एक तासासाठी नेऊन ती बरोडी येत असतात. पण तिथे काय मराठी एरे एरे पावसा हे गाणं आई मराठीतूनच आहे ना. मग पाऊस कमी झाला, झाडे कमी झाली, प्रदूषण वाढलं. मग त्याच्यात मग तेव्हा जेव्हा ती लहान मुलं बोबड्या बोबड्या आवाजामध्ये पावसाला हात पाठी तेव्हा पाऊस निसर्ग येतो ना. मग त्यात आहे काय? नाही ना. हे कुठेतरी कमी व्हायला नको अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. कुठेतरी आपणच जबाबदार मराठी माणसं आहोत काय तुम्हाला असं वाटतं? अरे माझं मत हे आहे, राजसाहेब मराठी, उद्धव ठाकरे साहेब मराठी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब मराठी. मराठीमध्ये कुठं कमी आहे यार? हे प्रत्येकामध्ये रोम रोम मध्ये मराठी भाषाने भरलेले. घेतलं इंग्लिश आणि इंग्लिश घेऊन बसला. ती भाषेचा सन्मान आज जगामध्ये जग चालतं मराठी माणसाचा. मराठी माणूस खूप मोठा आहे, तुम्ही त्याला लहान केलेला. मराठी भाषा ही संस्कृती लय मोठी आहे, वयम परंपरा आहे, संतांची भूमी आहे. समजलं ना? मराठी भाषा मोठी आहे. कोणाला वाटत असेल इंग्लिश इंग्लिश, ती फक्त त्या व्यवहारापुरती असते. पण संस्कृती मराठी. मूल जन्माला तर आई आणि बाबाच बोललं पाहिजे. तर नाही तर ही बाहेरची संस्कृती मग तिकडे राहायला लावा तुम्ही. ऐकलं का? इथं आई बाबा आणि आपल्याकडून घराघरातून शिकलं पाहिजे. दुसऱ्याला काय शिकवायचं, आपल्याकडून शिकलं पाहिजे जग. आणि तुम्ही सगळ्यात मोठं तुम्ही पत्रकार मंडळी आहात, ऐकलं का? हे तुम्हाला वाढवायचंय. उद्या तुम्ही सगळे आहात ना. हा दादाने हे बघा, हा माणसाने पुस्तक प्रदर्शन भरवलं ना आपल्या जिल्हा रोड विभागामध्ये. आता करोडोची संपत्ती असल्याने मराठी उद्योगपती आहेत ना, काय तुमचे पैसे पेटवायचे जळून जाणार एक दिवस. मूर्तवा अटळ आहे. ज्या समाजाने, ज्या भाषेने, ज्या आईने तुम्हाला जन्म दिली, ओळख दिली, ते टिकवण्याचं काम करावं. ते टिकवण्याचं काम करा. मराठी माणूस पुढे आणण्याचं काम करा, तरच सगळं टिकणार आहे. पुस्तकांचं प्रदर्शन जरी भरवलं गेलेलं आहे, त्याच पुस्तकाचं प्रदर्शन भरवणारे या उपक्रमाबद्दल तुम्ही काय सांगा? नमस्कार, मी प्रकाश केसरकर. शिवारबा बुक हाऊसच्या माध्यमातून साहेबांना मी विनंती केली की साहेब आपण पुस्तक प्रदर्शन भरवूया. आणि योगायोगाने मराठी भाषा दिन आला आणि साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या शिवारबाच्या टीमच्या माध्यमातून या क्षेत्रात काम करतोय. आम्ही आमच्या गावातून हे काम करत होतो, त्यानंतर आता मुंबईतून सुद्धा आम्ही हे काम करायला लागलोय. तर खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि मला तरी असं सांगावं असं वाटतंय की महाराष्ट्रातच आम्हाला मराठीसाठी प्रचंड कष्ट आणि प्रचंड काम करावं लागतं या भाषेसाठी. तर हे आपल्या मराठी प्रेमी असतील, युवक असतील, आणि सर्वांनी ही भाषा जपली पाहिजे. घरात सुद्धा ही भाषा आता काही हिंदी इंग्लिश बोलायला लागले. आता मुलं इथं सर काही पुस्तकं बघायला आली होती, तर ते इंग्लिश थोडे बोलण्याचा प्रयत्न करतात. ते व्हायला नको पाहिजे. घरात तरी आपली ही मराठी भाषा टिकवली पाहिजे. कुठेतरी आता आत्ताची पिढी आणि यापुढे येणारी पिढी सध्या सगळी मोबाईल मध्येच असते, तर ही मराठी पुस्तकं आता कमी होत चालली असं वाटतं? नाही, मराठी पुस्तकं कमी होत चालत असं वाटत नाही. जरी मुलं मोबाईल मध्ये गुंतलेली असली तर सध्या तरुण वर्ग बघा, तो खूप प्रचंड पुस्तकं वाचायला लागले. कारण ऑनलाईन पुस्तक विक्री आता प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे वाचन कमी होत नाहीये, फक्त त्याचा प्लॅटफॉर्म बदललेला आहे. पण आमचं असं मत आहे की हे प्रचंड प्रमाणात झालं पाहिजे. शासनाची सुद्धा साहेब निरास्ता आहे मराठीसाठी. ह्या सगळ्या मराठी संस्कृतीसाठी, परंपरेसाठी खूप प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही शासनाला काय सांगाल? शासनाला मी सांगेन की ही पुस्तक आता शासनाने 18% जीएसटी पुस्तकांच्यावरती लावलेला आहे. तर या पुस्तकांच्या वरती लावलेला जीएसटी जर कमी केला असता तर अजून पुस्तक कमी किमतीत आम्हाला देता आले असतील. तर शासनाला मी असं सांगेन की ही पुस्तक विक्री करण्यासाठी किंवा प्रकाशकांसाठी किंवा लेखकांसाठी सुद्धा काही चांगले भरघोस असं निधीची तरतूद केली पाहिजे. शासन वर्षाला यशवंत चव्हाण राज्य पुरस्कार दिले जातात शासनाकडून. त्याच्या बक्षिसाची रक्कम प्रौढ वाङ्मयासाठी 1 लाख आहे आणि बालसाहित्यासाठी 50,000 रुपये आहे. तर मॅडम, लोक इथं करोड रुपयाचे घोटाळे करायला लागलेत, अब्जावधी घोटाळे करायला. आणि तुम्ही एक 20-25 लाखात 35 लाखात तुम्ही गुंडाळलाय त्या पुरस्कारांना. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही इकडे सुद्धा लक्ष द्या. भले मी पुस्तकच म्हणत नाही, मराठी भाषेसाठी तुम्ही चित्रपटाला प्रोत्साहन द्या, नाटकाला प्रोत्साहन द्या, वर्तमानपत्राला, जे मराठीसाठी कोणी सक्रिय असतील त्याच्या गोष्टीसाठी शासनानं लक्ष द्यावं असं मला वाटतंय. आणि आज मराठी भाषा दिनानिमित्त तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगाल? मी मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन की ही मराठी भाषा आपली आहे आणि ती आपण टिकवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे.
तो तुम्ही वाचनाच्या स्वरूपात करा, लिखाणाच्या स्वरूपात करा, ऐकण्याच्या स्वरूपात करा, कसाही प्रयत्न करा. चित्रपट, मराठी नाटक, तसंच मराठी पुस्तकांनाही आपण पाठिंबा दिला पाहिजे, आपली मराठी पुढे गेली पाहिजे. तर हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी तनुश्री शंकर सरनाथ, व्हिडिओ जर्नलिस्ट भाविका खाटे सोबत. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.